सध्या नाशिक लोकसभेवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते। महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे। परंतु मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक मधून विरोध असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद बोलवण्यात आली। या पत्रकार परिषदेत छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी अधिक माहिती दिली। त्या घटक पक्षातले नेते सुद्धा त्यांना स्वीकारायला तयार नसताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा, तुम्ही हा घाट का धरलाय? तुम्ही मराठ्यांच्या विरोधात भुजबळांना देऊन एक प्रकारे समाजाच्या या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय। एक प्रकारे समाजाला तुम्ही डिचवण्याचं काम करताय। मग तुम्हाला मराठा समाज आणि समाजाची मतं किंवा त्या प्रश्नांची गरज राहिली नाही का? तुम्हाला जर मराठा समाजाविषयी कळवळा असेल तर तुम्ही भुजबळांना उमेदवारी देऊ नका, अन्यथा महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना याचे परिणाम भोगावे लागतील। महायुतीला ओबीसीचा उमेदवार द्यायचा असेल तर तुम्ही देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी यांना उमेदवारी द्या, परंतु छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊ नका आणि त्यांना उमेदवारी दिल्यास लोकसभेत त्यांना आम्ही पराभूत करू असाही इशारा गायकर यांनी दिलाय। मग तुमच्याकडे देवयानी फरांदे आहेत, तुमच्याकडे लक्ष्मण सावजी आहेत, तुमच्याकडे शिंदे गटात सुद्धा ओबीसीचे चेहरे आहेत, राष्ट्रवादीकडे सुद्धा अजितदादांच्या ओबीसीचे चेहरे आहेत, तुम्ही त्यांना द्या। आमचा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विरोध नाहीये, आमचा छगन भुजबळांना विरोध आहे, लक्षात घ्या। कारण ते छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असतात म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे। मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक मधूनच त्यांना विरोध असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता महायुतीकडून भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार की आणखी दुसऱ्या कुणाला महायुतीतून उमेदवारी जाहीर केली जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।